जिजाऊ संघटनेचे अध्यक्ष निलेश सांबरे यांनी भिवंडी लोकसभेतील निर्धार मेळाव्यात आपण निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचे जाहीर केल्यानंतर आता 11 फेब्रुवारी रोजी त्यांचा निर्धार मेळावा पालघरच्या नागझरी लालोंडे 4 मंदिर मैदानात आयोजित करण्यात आला आहे। 11 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 4 वाजता या मेळाव्याचे आयोजन केले गेले आहे। आम्ही आता पालघर तालुक्यातील बोईसर चिल्ला रोडच्या बाजूला जे 4 मंदिर आहे, लालोंडे गावाच्या हद्दीमध्ये 4 मंदिरच्या या ठिकाणी या पटांगणामध्ये जिजाऊ संघटनेचा निर्धार मेळावा होणार आहे आणि त्याची या ठिकाणी जय्यत तयारी सुरू आहे। 11 फेब्रुवारीला हा मेळावा होणार आहे। लाखोच्या संख्येमध्ये ह्या मेळाव्यासाठी लोक येणार आहेत। निर्धार मेळावा आहे हा, ज्याचा ह्या पालघर जिल्ह्यामध्ये आरोग्य, शिक्षण असं विविध सामाजिक उपकरणं राबवणारी संघटना आहे जिजाऊ संघटना आणि त्याचा जिजाऊ संघटनेचा हा मेळावा इथे होत आहे। इथे तयारी सुरू केलेली आहे त्यांनी। समोर तुम्ही बघत असतील खुर्च्या लावण्यात येत आहेत। त्याचप्रमाणे या परिसरात मोठी अशी जागा आहे। या आधी त्यांचा निर्धार मेळावा भिवंडीमध्ये झाला होता आणि भिवंडीनंतर आता पालघर जिल्ह्यामध्ये हा मेळावा होतोय। भिवंडीमध्ये जे मेळावा झाला होता ठाणे जिल्ह्यामध्ये, त्या मेळावा बघून राजकीय पक्षांचे पायाचे खालची जमीन सरकली होती। जिजाऊ संस्थेच्या माध्यमातून त्यांनी केलेल्या समाज कार्याच्या पार्श्वभूमीवर या सभेला मोठी गर्दी होणार असल्याने या मैदानात जोरदार तयारी सुरू आहे। भिवंडीच्या पहिल्याच सभेला उसळलेली मोठी गर्दी अनेक प्रस्थापित राजकारणी मंडळींना धडकी भरवणारी ठरल्याचे दिसून आलं आहे। तर असे असताना आता लगेचच जिजाऊ संघटनेचा निर्धार मेळावा पालघर लोकसभा क्षेत्रात होत आहे। जिजाऊ संघटनेचा या 11 तारखेला पालघरच्या नागझरी लालोंडे 4 मंदिर मैदानात असणाऱ्या निर्धार मेळाव्याची जोरदार तयारी सुरू असून कार्यकर्त्यांमध्ये कमालीचा उत्साह पाहायला मिळत आहे। नमस्कार, जय जिजाऊ। जिजाऊ संघटना प्रवक्ता या नात्याने आपल्याशी संवाद साधतोय। माझं नाव सुजय जाधव आणि आमच्या समोर सोबत सर्व जिजाऊ संघटनेचे पदाधिकारी उपस्थित आहेत। आपल्याशी संवाद साधण्याचा मुद्दा असा की पालघर जिल्हा हा आदिवासी जिल्हा घोषित झाला। 1 ऑगस्ट 2014 पासून पालघर जिल्ह्याची स्थापना झाली आणि पालघर जिल्ह्याची स्थापना झाल्याच्या नंतर इथल्या आरोग्याचे प्रश्न असतील, इथल्या शिक्षणाचे मुद्दे असतील, इथल्या रोजगाराची परिस्थिती असेल, ही अजूनही आपल्याला त्या परिस्थितीमध्ये बदललेली आपल्याला अजून प्रकर्षानं दिसत नाही। म्हणजे आताही आपण जर शिक्षणाबद्दल जर बोलायला गेलो तर म्हणजे इयत्ता 8वी नंतर शिक्षणाची परिस्थिती काय, ग्रामीण भागातला किंवा आदिवासी खेड्यापाड्यातला इथला विद्यार्थी असेल तर इयत्ता 8वी नंतर त्याची शिक्षणाची परिस्थिती, त्याला पुढील शिक्षण घेण्यासंदर्भामध्ये योग्य मार्गदर्शन नाही किंवा शिक्षण ही बरीचशी विद्यार्थी आपल्याला घेताना दिसत नाही। त्याच्या पुढचा मुद्दा जर आपण बघायला गेलो तर इथला सगळा जो समाज असेल, बहुसंख्य आदिवासी समाज असेल, आजही 30% समाज हा स्थलांतर करतो। म्हणजे रोजगाराच्या मुद्द्यासाठी आजही इथं स्थलांतर होतं। या जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यामध्ये रोजगाराच्या प्रश्नामुळं इथला आदिवासी समाज असेल आजही स्थलांतर करतो। एक प्रकर्षानं जी गोष्ट जी खऱ्या अर्थानं मनाला खेद देणारी आहे किंवा अत्यंत वाईट वाटावं अशा परिस्थितीची, की दर 15 दिवसांनी इथं ज्या आपल्या गरोदर माता असतील, म्हणजे योग्य वेळी उपचार न मिळाल्यामुळं बाळाचं किंवा गरोदर मातेचं देखील आपल्याला निधन होताना दिसतं। हे सगळे मुद्दे किंवा सगळे प्रश्न आहेत। म्हणजे अजूनही या तत्वावर आपण समाजसेवेच्या मातून जर पोहोचतो, शिक्षणाची आपल्याला मिळते उणीव बघायला मिळते। तर या निर्धार मेळाव्याला लाखोंच्या संख्येने कार्यकर्ते येतील असा विश्वासही संघटनेच्या वतीने व्यक्त करण्यात आला आहे। या निर्धार मेळाव्यात
सांबरे हे नेमकं काय निर्धार करणार आहेत याकडे देखील सर्वांचं लक्ष लागलं आहे। मात्र सध्या तरी अप्रत्यक्षरित्या जिजाऊ संघटनेचे निलेश सांबरे यांनी चांगलीच वातावरण निर्मिती केल्यानं प्रस्थापितांच्या गोटात अस्वस्थता वाढल्याचे बोललं जात आहे।